हे आहेत डॉक्टर जब्बार पटेल. वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच त्यांची रंगभूमी आणि कलेशी नाळ जुळली. पुढे जाऊन त्यांनी डॉक्टरकीपेक्षा नाटक आणि चित्रपट हेच आपले क्षेत्र निवडले. 1973 साली आलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक भारतीय रंगभूमीवर मोठी छाप पाडली. त्यांच्या जैत्रे जैत या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत लोकसंगीत आणि लोकसंस्कृतीला अभूतपूर्व प्रतिष्ठा मिळवून दिली. तसेच स्मिता पाटील यांच्या कारकिर्दीतील काही सर्वोत्कृष्ट भूमिका ह्या जब्बार पटेल यांच्या चित्रपटात पाहायला मिळतात. 1979 मध्ये आलेल्या सिंहासन या चित्रपटातील राजकीय कारस्थाने, माध्यमांची भूमिका, सत्ता संघर्ष आणि भ्रष्टाचार यांचे चित्रण आहे. त्यांचा मुक्ता हा चित्रपट जात, ओळख, सामाजिक चळवळी आणि वैयक्तिक संघर्ष यांवर आधारित आहे. प्रतिष्ठेचा नर्गिस दत्त हा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक होता विदूषक या चित्रपटामध्ये जब्बार पटेल यांनी एक अत्यंत गंभीर आणि भावनिक भूमिका दिली, ज्यामुळे त्यांच्या अभिनयातील एक वेगळं रूप या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या समोर आलं. यानंतर येतो जब्बार पटेल यांचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या चित्रपटात मामुती यांनी साकारलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पात्र भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वोत्तम चरित्रात्मक अभिनयांपैकी एक मानले जाते. मराठी चित्रपटप्रेमी आणि अभ्यासकांच्या मते जब्बार पटेल यांनी मराठी चित्रपटाला फक्त मनोरंजनाचं माध्यम न ठेवता त्याला सामाजिक, राजकीय आणि वैचारिक विचारांचं व्यासपीठ बनवलं.